वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। मागच्या वेळेला आपण पाहिलं की 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला याप्रमाणे गुह्यातलं गुह्य असं ज्ञान मी तुला आतापर्यंत सांगितलं, याचा पूर्ण विचार करून तुझ्या इच्छेला येईल तसं कर, असा उपदेश, असं सूचन अर्जुनाला केलं। यथेच्छसी तथा कुरु। आपण पाहिलं की हे सांगत असताना भगवंतांनी यथेच्छसी तथा कुरु असं जरी म्हटलं तरी देखील कर्मामधलं एक पारतंत्र्य सांगितलं। अगतिकपणाने कर्म करावंच लागतं। जरी आध्यात्मिक दृष्ट्या आत्मा हा स्वतंत्र असला तरी देखील कर्मचक्रावर आत्म्याची कोणतीही सत्ता नाही। आपली इच्छा नसताना किंवा आपल्याला नको असताना किंवा आपण स्वतः न करताना देखील सहस्रावधी कर्म आणि कर्म व्यापार जगतामध्ये चाललेले आहेत आणि त्याचे जे बरी वाईट परिणाम आहेत ते बरी वाईट परिणाम आपल्यावर देखील घडतात, ज्ञानी पुरुषावर देखील घडतात। जरी आत्मा स्वतंत्र असला तरी देखील। एवढंच नाही तर त्या व्यापारातलाच काही भाग आपल्याला देखील करावा लागतो। अशा वेळेला जो ज्ञानी पुरुष आहे तो विवेकाने आपली बुद्धी निर्मळ ठेवून सुख दुःख या दोन्ही गोष्टी सारख्या मानून फलासक्ती, देहासक्ती, कुटुंबासक्ती न ठेवता काम करतो आणि अविवेकी किंवा अज्ञानी किंवा मूर्ख यांच्या पाशामध्ये अडकतो। असं असल्यामुळं आध्यात्मिक शास्त्राच्या दृष्टीने कर्माच्या ठिकाणी आसक्ती ठेवू नका, एवढंच कर्माबद्दल सांगता येतं। कर्म हातात घेणं, आपल्याला हवी तशी कर्म करणं असं कोणालाही शक्य नाही। आत्मा स्वतंत्र आहे आणि आपण कर्मापासून अलिप्त आहोत, एवढं जाणून सुखे नैव राहावं असं सांगितलेलं आहे। तसंच हे करत असताना श्रद्धा, प्रेम इत्यादी भावांनी अध्यात्मशास्त्र अजून संपन्न होतं, हेही लक्षात ठेवावं। आणि जो समर्पणातला विवेक आहे, समर्पणामुळे मिळणारी शांती आहे, त्याचाही अनुभव कर्म करत असतानाच घेत जावा। एवढं सांगितल्यानंतर मग भगवंत अर्जुनाला स्वातंत्र्य देतात की यथेच्छसी तथा कुरु। आता तुला जसं वाटतं, इच्छा तुझी असेल तशा प्रकारे तू कर्म कर। आता मी तुला सर्व काही सांगितलं। मागच्या वेळेला आपण हे सर्व पाहिलेलं होतं। अशा प्रकारे कर्मामधलं पारतंत्र्य आहे ते पारतंत्र्य सांगून आसक्तीरहित कर्म करण्याचा उपदेश आणि भक्तिभावानी तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, अशा प्रकारे
भक्तिभावाने ईश्वराला शरण जाऊन अहंकार बुद्धीचा त्याग करून ईश्वरच जगातली सगळी कर्म त्याला हवी तशी करून घेत आहे असा भाव ठेवणं, एवढी एकच गोष्ट शिल्लक राहते. आणि भक्तिभावाने याचा अर्थ आपण पाहिलं, भगवद्गीतेतली भक्ती म्हणजे ज्ञानाचा बोध अंतर्यामी स्थिर करण्याचा अभ्यास करत करत जो कर्म करतो, आसक्ती रहित अशी कर्म करतो, ध्यान करतो आणि श्रद्धा प्रेम अंतरी बाळगतो, अशाला भगवंत भक्त असं म्हणतात. भक्त म्हणून वेगळी कॅटेगरी श्रेणी नाही. अशा प्रकारे कर्म करत असताना आसक्तीरहित बुद्धी बाजूला टाकण्याचा अभ्यास करत, तसंच भक्तिभावानी म्हणजे ज्ञान, कर्म, ध्यान आणि श्रद्धा प्रेमानी अहंकार बुद्धीचा त्याग घडून सर्व कर्म ही ईश्वरच त्याला हवी तशी आपल्याकडून करून घेतो आहे, अशा प्रकारचा भाव ठेवणं असं भगवंतांनी सांगितलं. आणि यामुळं जर काही होत असेल तर यामुळं स्थिर बुद्धीची प्राप्ती होते असं भगवंत म्हणतात. स्थिर बुद्धीच्या प्राप्तीनंतर यथेच्छसी तथा कुरु असा उपदेश भगवंतांनी केलेला आहे. भगवंत एवढं सांगितल्यानंतर देखील यथेच्छसी तथा कुरु असं म्हटल्यामुळं कुठेही अर्जुनाच्या मनामध्ये कोणता गोंधळ होऊ नये म्हणून कृपाळूपणाने लगेच सांगायला लागले की सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम. सर्व गुह्यातलं गुह्य अशी ही शेवटची गोष्ट मी तुला पुन्हा एकदा सांगतो, कारण यथेच्छसी तथा कुरु म्हणून चुकलेले होते. आता परत एकदा ऐक. जसा एक उत्तम शिक्षक चांगला ठाकून ठोकून विद्यार्थ्याला तयार करतो आणि ते तयार केल्यानंतर थोडं स्वातंत्र्य दिल्यावर परत एकदा ठोकतो, जसं असं त्यांनी करावं, परत त्याला जर नीट समजलं नसेल तर भलत्या दिशेला जाईल, तसं होऊ नये म्हणून भगवंत परत म्हणायला लागले की सगळ्या गुह्यातलं गुह्य असणारी अशी शेवटची गोष्ट मी तुला परत एकदा सांगतो. सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः. माझं परम वचन तू परत एकदा ऐक. इष्टोसि मे, याचं कारण तू माझा अतिशय लाडका असा आहेस, जवळचा आहेस. इष्टोसि मे दृढमिति, अतिशय दृढ म्हणजे पक्का असा जवळचा आहेस, अत्यंत लाडका आहेस, अत्यंत जवळचा आहेस. ततो वक्ष्यामि ते हितम, असं असल्यामुळे तुझ्या हिताची गोष्ट परत एकदा तुला सांगतो. आणि मग भगवंतांनी अर्जुनाला यथेच्छसी तथा कुरु याचा अर्थ अजून एका पद्धतीने सांगायला सुरुवात केली. भगवंत म्हणायला लागले की मन मना भव, माझ्या ठिकाणी मन ठेव. मद्भक्तः, तू माझा भक्त होऊन राहा. मद्याजी, माझं यजन सदा सर्व काळ तू करणारा राहा. माम नमस्कुरु, तू मलाच वंदन करणारा हो. मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे, एवढं केल्यामुळं तू मलाच येऊन मिळशील हे मी तुला सत्य प्रतिज्ञेनी सांगतो आहे. मामे वैश्यसी सत्यंते,
प्रतिजाने प्रियोसी में, कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस, लाडका आहेस. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. कर्मातलं पारतंत्र्य जाणून कर्म करणं आणि भक्तिभावा सहित कर्म करणं, भक्तीमध्ये विवेक ठेवणं आणि कर्मातलं पारतंत्र्य आहे तेही लक्षात ठेवणं, या दोन गोष्टी ठेवून भक्ती आपल्या हृदयाच्या ठिकाणी अत्यंत पक्की झाल्यानंतर तू यथेच्छसी तथा करू, तुला जसं इच्छेला येईल तसं कर. भगवंत जणू सांगतायत की अशा पुरुषाची इच्छा माझ्या ठिकाणी मन ठेवण्याचीच असली पाहिजे. मन मना भव मद्भक्तः मद्याजी माम नमस्कुरु. म्हणून भगवंत परत फिरून अर्जुनाला सांगायला लागले की परत एकदा सांगतो मला काय सांगायचं आहे ते. ही शेवटची गोष्ट म्हणून भगवद्गीतेमध्ये आलेला हा शेवटचा उपदेश आहे. याच्यानंतर उपदेश नाही, याच्यानंतर भगवंतांना काही सांगायचं नाही. तू माझा अत्यंत लाडका आहेस, जवळचा आहेस, म्हणून मी तुला तुझ्या हिताकरता म्हणून ही गोष्ट सांगतो असं भगवंत म्हणून सांगायला लागले की तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझाच भक्त हो, माझं यजन कर, मला वंदन कर, तू मलाच येऊन मिळशील हे सत्य प्रतिज्ञेने मी तुला सांगतो, कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. आपलं मन भगवंताचंच मन करणं, याच्याकरता आपल्या स्वतःचं मन नाहीसं करावं लागतं. प्रथम अमन करायला लागतं, नाहीसं करायला लागतं. ते नाहीसं झाल्यानंतर मग परमात्मा प्रकट होतो आणि मग जे मन राहतं ते मन भगवंताचं मन असतं. याला ध्यानाची प्रक्रिया असं म्हणतात. मनाचं अमन करायचं, मग भगवंत शिल्लक राहतो, आत्माच शिल्लक राहतो. मग फिरून जे मन तुमच्यापाशी असतं ते मन मनाभव असं असतं. मत भक्तः, कर्म ज्ञान ध्यान श्रद्धा प्रेम एवढं ठेवलंस म्हणजे मग तू माझा भक्त होशील. हा जो 12व्या अध्यायातला उपदेश आहे त्याप्रमाणे तू माझा भक्त हो. मद्याजी, माझंच पूजन करणारा हो. 9वा 10वा 11वा या अध्यायामध्ये मानुषी तनु धारण करणाऱ्या ईश्वराचा अवमान होऊ नये अशी अपेक्षा भगवंत व्यक्त करतात. त्याच्या ठिकाणीही परमात्मा आहे या दृष्टीने त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. एवढंच नव्हे तर जे चर आणि आचर जड असं जगत आहे त्याच्या ठिकाणीही परमात्मा पाहता आला पाहिजे. याकरता 10वा अध्याय सांगितला आणि व्यापक अर्थाने सर्व ब्रह्मांडाच्या ठिकाणी परमात्मा पाहता आला पाहिजे याच्याकरता 11वा अध्याय सांगितला. या सर्वाला उद्देशून मद्याजी हा शब्द आहे. तू यजन करणार हो. मूर्तीचं यजन करतोस आणि माणसांना धिक्कारतोस असं चालणार नाही. मूर्तीचं यजन करतोस आणि जगतामध्ये वाटेल तसा राहतोस असं चालणार नाही. मूर्तीचं यजन करतोस आणि सगळं ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाच्या ठिकाणी तो भरलेला आहे अशा बुद्धीने पाहत नाहीस असं चालणार नाही. म्हणून मूर्तीचं यजन ही प्राथमिक गोष्ट असेल, सद्गुरूंचं यजन ही प्राथमिक गोष्ट असेल. त्याच्यातून मिळवायचं आहे ते एवढं मोठं व्यापक यजन म्हणून मद्याजी. तो व्यापक आहे, एका ठिकाणीच आहे असं नाही. माम नमस्कुरु, मग सर्व ठिकाणी तू मलाच नमस्कार करणारा असा हो.
एवढं केलंस तर मात्र तू मलाच येऊन मिळशील. मामेव एष्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून मी तुला हे पुन्हा सांगतो आहे. सर्व धर्मान परित्यज्य. सगळे धर्म म्हणजे धर्म आणि अधर्म याची चिंता. या सगळ्या गोष्टी तू सोडून दे. ईश्वर शरणतेमध्ये धर्म आणि अधर्म याची वेगळी चिंता करण्याची कोणतीही गरज नसते. धर्म हे प्राप्त पुरुषांनी ज्या प्रकारे आचरण केलं ते आचरण पाहून इतरांनी लिहून ठेवलं की असं आचरण करणं म्हणजे धर्म. धर्म ही तशी मृत गोष्ट आहे, आचरणाऱ्यावर अवलंबून आहे. पण मी म्हणजे परमात्मा ही मृत गोष्ट नाही. तू मला शरण ये, धर्माची काळजी सोडून दे. कारण धर्माचे चुकीचे अर्थही लावले जाऊ शकतात. धर्माच्या पोटी अहंता देखील निर्माण होऊ शकते. तथाकथित धार्मिक जो असतो तो धार्मिक आध्यात्मिक नसतो, तो अभिनिवेशाने भरलेला असतो. त्याला धर्माच्या नावावर संघटन हवं असतं, धर्माच्या नावावर राजकारण हवं असतं, धर्माच्या नावावर कितीतरी फायदे हवे असतात. अशा प्रकारे तथाकथित धार्मिक असण्याची शक्यता आहे. धर्माच्या आचरणाने परमात्म्यापर्यंत जाता येतं, पण परमात्म्यापर्यंत जाताना शेवटी धर्माला देखील सोडायला लागतं. शेवटची पायरी देखील ओलांडायला लागते, तेव्हा गच्चीवर जाता येतं, असं रामकृष्ण म्हणत असत. जिना चढतो आणि शेवटच्या पायरीवरही थांबून राहायचं नाहीये. शेवटची पायरी देखील सोडून दोन्ही पाय उचलून गच्चीवर टाकायला पाहिजेत, तेव्हाच गच्चीवर पोहोचतो. म्हणून धर्माला सोड. कारण धर्म एक सुनियोजित मार्ग आहे, टीका करण्यासारखा मार्ग नाहीये. उत्तम मार्ग आहे, सुनियोजित मार्ग आहे. तो अमुक ठिकाणी आणून पोचवतो. पण ईश्वर शरणतेच्या वेळेला तोही माग पडतो. माम एकम शरणम व्रज. मला एकट्यालाच तू शरण ये. ईश्वर शरणता हा धर्माच्या पेक्षा देखील पुढचा मार्ग आहे परमात्म्याला प्राप्त करण्याचा. जाणत्या पुरुषांनी परमात्मा प्राप्तीसाठी सांगितलेले मार्ग देखील धर्मामध्ये येतात. पण धर्माला देखील ईश्वर शरणतेच्या भावानीच चालावं लागतं. धर्म जर ईश्वर शरणतेचा भाव चुकला तर धर्म आणि अधर्म याची कधीही गल्लत व्हायला सुरुवात होते. त्यामुळे धर्माच्या मार्गाला ईश्वर शरणतेपेक्षा अधिक किंमत नाही. मला शरण येणं ही सर्वात मोठी गोष्ट. माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, भिवू नकोस असं सांगतात. घाबरायचं कारण नाही, शोक करू नकोस. तुला वाचवणारा अंततः परमात्मा असेल, मी असेन. धर्म वगैरे सोडून दे, एका मार्गाने चालत ये, ईश्वर शरणता प्राप्त करून घे आणि थेट माझ्यापर्यंत ये. मी तुला याच्यापासून मोकळा करेन. आणि हे भगवंतांचं सांगण्यातलं सातत्य सर्व ठिकाणी आहे. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. ही दैवी माया तरायला अति दुस्तर अशी आहे, कारण ती त्रिगुणांनी युक्त आहे. दुरत्यय आहे, ओलांडायला फारच कठीण आहे.
पण जे मला शरण येतात त्यांचा काही प्रश्न नाही. माम एव ये प्रपद्यन्ते, त्याच्याकरता म्हणून परमात्म्याला शरण जायला लागतं, सद्गुरूंना शरण जायला लागतं, प्राप्त पुरुषाला शरण जायला लागतं. प्राप्त पुरुष परमात्मा श्रीकृष्ण, त्या अंतिम तत्वाला शरण जायला लागतं. प्राप्त पुरुषांच्या अंगाने देखील ते तत्व वास करत आहे. जेव्हा भगवंत म्हणतात माम एकम शरणम व्रज, तेव्हा श्रीकृष्ण म्हणत नाहीयेत, परमात्मा या नात्याने ते बोलतायत. ईश्वर शरण झालेल्या अशा भक्ताला मोक्ष प्राप्तीसाठी आणि पापाच्या निवृत्तीसाठी भगवंतांनी दिलेलं हे आश्वासन आहे. गीताशास्त्र हे मुख्यतः मोक्ष प्राप्तीसाठी सांगितलेलं शास्त्र आहे आणि पाप निवृत्तीच्या भावनेखेरीज निसंदिग्ध आणि अविचल असा ब्रह्मभाव टिकून राहू शकत नाही. पापाची पुण्याची भावना देखील धर्म निर्माण करतो तुमच्या सुयोग्य आचरणासाठी, पण ती इतकी जबरदस्त असते पापाची भावना की तुम्ही आत्मा आहात हे देखील पटत नाही. ते विधी जे करतात तिकडं घाटावर एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्यामध्ये पापोहम, पाप कर्मात्मा, पापात्मा, पाप संभव अशा प्रकारचे मंत्र आहेत. जोग महाराज बसलेले होते, त्यांच्या घरातलं कोण गेलं विधी करत असतील आणि गुरुजींनी म्हणायला सांगितलं, ते म्हणले म्हणणार नाही. पापोहम, पाप कर्मात्मा, पापात्मा, पाप संभव मी तसा नाहीच आहे म्हणाले. पुण्योहम, पुण्य कर्मात्मा, पुण्यात्मा, पुण्य संभवा असं म्हणेन. पाप निवृत्ती ही अंतिम अशी भावना आहे की ती तुम्हाला अडकूनच ठेवते. तुमच्या बुद्धीत ज्ञान ठसलं असेल तरी अडकवते. भावना ही बुद्धीच्या पुढची, म्हणजे बुद्धी देखील घोटून तयार झालेली अशी व्यवस्था आहे आपल्या ठिकाणी असणारी, आणि जर ती फार दृढ मूल असेल तर दूर करता येणं कठीण आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. कारण चिंता करत होता की मला किती पाप जमा होणार आहेत या युद्धामुळं, मी अशा रीतीने जर मारेन तर मला गती काय, स्वर्ग वगैरे तर सोडाच, मोक्ष सोडाच, मी नरकाला जाऊन पडेन, एवढी पाप मी जमा करेन, ते पाप वगैरे हे सगळं मी दूर करेन असं भगवंत म्हणतात. त्यामुळं पाप निवृत्तीची भावना झाल्याखेरीज निसंदिग्ध आणि अविचल असा ब्रह्मभाव टिकून राहत नाही. आणि अर्जुनाच्या मनामध्ये गीता कथनाच्या प्रारंभी ही पापशंका होती. आता भगवंत समारोप करण्याच्या माग आहेत. हे जे आश्वासन आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. श्रीकृष्णांनी अर्जुनाला वैयक्तिक रीतीने दिलेला आहे, तसंच व्यापक परमात्म्याने सगळ्या भक्तांना देखील हे आश्वासन दिलेलं आहे. भगवंतांची भूमिका श्रीकृष्ण या व्यक्तीप्रमाणे परमात्माच उपदेश करतो आहे अशी सर्व भगवद्गीतेमध्ये जी दिसून येते, त्याप्रमाणे भगवंतांचे हे स्वतःविषयीचे उद्गार आहेत. वस्तुतः सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी ईश्वरच आहे. त्यालाच सर्व भावांनी शरण जा, त्याच्या प्रसादाने तुला परमशांती मिळेल, अशा प्रकारचा 62व्या श्लोकातला उपदेश
आणि इथं केलेला उपदेश हा एकच आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत् प्रसादात पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. हा जो उपदेश आहे तो, आणि सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सर्व भूतांच्या अंतर्यामी असणारा जो ईश्वर आहे त्याला तू शरण जा. सर्व भावानी शरण जा. त्यामुळे त्याचा प्रसाद प्राप्त होईल, त्याची प्रसन्नता, कृपा, अनुग्रह तुला प्राप्त होईल, त्याची अनुकंपा तुला लाभेल आणि तू परमशांतीला जाशील. इथं जो उपदेश आहे तो मला शरणीय असा केलेला आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. पण इथला माम हा शब्द व्यक्तिदर्शक नाही, कमी आहे व्यक्तिदर्शक. अर्जुनापुरता असेल असं असल्यामुळं तमेव शरणं गच्छ आणि माम एकम शरणं व्रज या दोन्ही गोष्टी एकच आहेत, या एकमेकांपासून वेगळ्या नाहीत. ईश्वर सर्वभूतानां आणि तमेव शरणं गच्छ. अंतर्यामी रूपामध्ये असणाऱ्या परमात्म्याला शरण जाणं. निर्गुण निराकार अक्षर परमात्म्याला शरण जाणं. मन्मना भव मद भक्तः मद्याजी माम नमस्कुरु. हाच अक्षर परमात्मा सगुण साकार झाला असं ओळखून सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज असं द्वैत तत्वज्ञान इथून निर्माण होतं. श्रद्धा प्रेमाने ईश्वर मूर्तीला शरण जाणं असं आत्मप्रवण अक्षर परमात्मा त्याच्याकडे घेऊन जाणार आणि सगुण भजनाच्या कडे घेऊन जाणार, अशा 3 प्रकारांनी याचे अर्थ काढलेले आहेत. एक प्रकारे 3 उपासना मार्ग रुची वैचित्र्याप्रमाणे जे निर्माण झालेले दिसतात त्याला याच वचनांचा आधार सर्वांनी घेतलेला आहे असं दिसतं. तो सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे. तो निर्गुण परमात्मा सर्व घटांमध्ये आहे. अशा प्रकारे व्यापक त्या परमात्म्याला पाहण्याचा मार्ग, किंवा मन मना भव मद भक्तः, मनच नाहीसं करून निर्गुण परमात्म्याला प्राप्त करणं, त्याचाच भक्त होणं, सर्व ठिकाणी पाहत असताना आतलं निर्गुण तत्व ओळखणं, आणि श्रीकृष्ण राम दत्त शिव अशा रूपाने देखील त्याला शरण जाणं, त्या भावनेने पण सगुण मूर्तीला शरण जाणं. भगवंतांनी 9व्या अध्यायाच्या शेवटी मन्मना भव मद भक्तः मद्याजी माम नमस्कुरु माम एव एष्यसि युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः असा उपदेश केलेला होता अर्जुनाला 9व्या अध्यायाच्या शेवटी. आणि एक प्रकारे 9व्या अध्यायाच्या अध्याय समाप्तीची ती आज्ञा होती. त्याचाच पुनरुच्चार थोड्या वेगळ्या शब्दामध्ये 11व्या अध्यायाच्या अखेरीला देखील भगवंतांनी केला. मत कर्मकृत मत परमो मत भक्तः संगवर्जितः निर्वैर सर्व भूतेषु यस्स माम एति पांडव. समानार्थी श्लोक आहेत आणि सगळा उपदेश संपतो आहे म्हणून परत एकदा तो श्लोक इथं आलेला आहे उपदेशाच्या अगदी शेवटी. असं असल्यामुळं याच्या पूर्वी उच्चारला गेलेल्या वचनांचं पुन्हा प्रतिज्ञापूर्वक असं निगमन या 18व्या अध्यायामध्ये
अखेरीला भगवंतांच्या मुखातून आलं. भगवंतांनी व्यापक परमात्म दृष्टी सर्व गीतेमध्ये वर्णन केलेली आहे. त्यामुळं त्याच प्रकाशात इथं देखील मी या शब्दाचा अर्थ आत्मा आणि व्यापक अर्थाने परमात्मा असाच घ्यायला लागेल. मामेकम शरणम व्रज याचा. जरी सगुण श्रीकृष्ण असा अर्थ घेतला तरी देखील तो अर्थ खूप गोड आहे. पण सगुणाच्या आधाराने शेवटी निर्गुण निराकार अक्षर असा परमात्माच प्राप्तव्य आहे. आपण पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवतो, सद्गदित होतो, पण निर्गुण परमात्म्याला वंदन करतो आहोत असाही भाव त्याच वेळेला असतो. हा जगत नियंता आहे, यांनीच जग निर्माण केलं असाही निर्गुणाचा भाव देखील त्याच्या ठिकाणी असतो. असं असल्यामुळं सगुणाच्या देखील रूपाने अर्थ पाहायला हरकत जरी नसला तरी देखील अंततः निर्गुण परमात्म प्राप्तीकडं हा अर्थ घेऊन जायला हवा, घेऊन जातो. गीता धर्माची शुद्ध परंपरा याच्यानंतर भगवंत सांगतात. इथपर्यंत सगळा उपदेश संपला. गीता धर्म सांगून संपला. कोणाही उपदेशकर्त्याला त्या उपदेशाची परंपरा शुद्ध स्वरूपामध्ये टिकून राहावी म्हणून काही इच्छा व्यक्त कराव्या लागतात. तशी भगवंतांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे. भगवंत या उपदेशाची परंपरा शुद्ध स्वरूपामध्ये जतन व्हावी म्हणून अर्जुनाला सांगतात, इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च अशुश्रूषवे वाच्यम न च माम योभ्यसूयती. जो तप करत नाही, जो भक्त नाही, ज्याला श्रवण करण्याची इच्छा नाही, तसंच जो माझा मत्सर करतो, कोणाला हे सांगू नकोस याच्याबद्दल भगवंत अर्जुनाला सांगतात. कारण आता तुला समजलं मला काय सांगायचंय ते. समजण्याचा भाव असा असतो की समजल्यावर सांगण्याची इच्छा होते. नेहमी गोंधळ इथंच असतो. खूप वर्ष श्रवण करणाऱ्यांना तर सांगण्याची फारच इच्छा निर्माण होते आणि त्यातून जर चांगली प्रवचनं वगैरे करत असला तर मग त्याला सांगण्याचा अधिकार जणू आहे म्हणून सगळे बहालच करून टाकतात. फार चांगला प्रवचन करणार आहे, यांनी सांगितलं तर काय बिघडेल. ही परंपरा शुद्ध राहण्यासाठी काही पथ्य असणं आवश्यक आहे. भगवंत म्हणतात की जो तप करीत नाही, इदंते ना तपस्काय, विचार तप करणं म्हणजे विचार अंमलात आणण्याची वृत्ती असणारा मनुष्य, तप याचा अर्थ त्याच्याप्रमाणे कृती करणारा मनुष्य. समजलं पुष्कळ, पण बसायचं तर आहे ना, आणि दीर्घकाल बसायचं आहे, त्याला तप असं म्हणतात. ना भक्ताय कदाचन, जो भक्त नाही
त्या तऱ्हेने भगवद्गीतेच्या अंगाने जर पाहिलं तर ज्ञान, कर्म, ध्यान, श्रद्धा, प्रेम ज्याच्यापाशी नाही आणि बुद्धीने कळलेला आहे तो भक्त नाही. तसंच देवभक्त असणं देखील गरजेचं आहे, कृष्ण भक्त असणं देखील गरजेचं आहे, राम भक्त असणं देखील गरजेचं आहे, गुरु भक्त असणं देखील गरजेचं आहे. ना भक्ताय कदाचन. आणि जर देवभक्त असेल किंवा गुरु भक्त असेल तर देवानी सांगितलं तसा वागणारा पाहिजे, गुरुनी सांगितलं तसा वागणारा पाहिजे. नच अशुश्रूषवे वाच्यम. बोललेलं आहे ते श्रवण करण्याची ज्याची इच्छा नाही. नच माम यहा अभिसूयती. तसंच जो माझा मत्सर करतो, निंदा करतो. मी याचा अर्थ आपण पाहिलं. परमात्मा एक, श्री कृष्ण भगवान दोन, आणि सर्व भूतांतर्यामी असणारा ईश्वर तीन. कोणावरही टीका करण्याचा अधिकार नाही, श्री कृष्णावर नाही आणि परमात्म्यावर नाही. कधी कधी असं असतं की आपल्यापेक्षा श्रेष्ठाचा मत्सर करायला आवडतं. आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत त्यांना श्रेष्ठांचा मत्सर करायला आवडणारे असे लोक म्हणून आसुरी संपत्तीचे लोक असं म्हणतात. त्याला हा उपदेश सांगू नकोस, गीता उपदेश त्याच्याकरता नाही असं भगवंत म्हणतात. जो हे परमगुह्य माझ्या भक्तांना निरोपील त्याची माझ्या ठाई परमभक्ती होईल असं भगवंत म्हणतात. आणि तो असं केल्यामुळं मलाच येऊन मिळेल. म्हणजे कोणाला सांगू नकोस असं सांगितलं, कोणाला सांगावं हेही सांगितलं. भगवंत असं म्हणतात की हे परमगुह्य माझ्या भक्तांना जो निरूपण करून सांगेल. भक्तांना याचा अर्थ आता वरच्या श्लोकावरून स्पष्ट आहे. जे तपस्वी आहेत, जे भक्तिमान आहेत, जे श्रवणेच्छू आहेत आणि जे निर्मत्सरी आहेत, हे या श्रवणाचे अधिकारी असतील. अशा प्रेमळांना जो याचं निरूपण करेल, अशा निरूपण करणाऱ्याची माझ्या ठिकाणी परमभक्ती निर्माण होईल आणि निरूपण करणारा मला येऊन प्राप्त होईल. कोणाही पुढे निरूपण करता येणार नाही हे सांगणाऱ्या करता देखील पथ्य म्हणून सांगितलं. म्हणून कौतुकाने प्रवचन अरेंज करणाऱ्यांच्या ठिकाणी प्रवचन नाही करायची. स्वामीजींची जी पथ्य होती ती या करता होती. ज्यांना माहीत नाही त्यांच्या ठिकाणी जाऊन प्रवचन करायची नाहीत. आपल्या घरी एक धार्मिक समारंभ आहे किंवा काही धार्मिक कार्य आहे तर पूर्वी पद्धत होती, एक उत्तम गाणं ठेवायचं. मास्तर वगैरे, मास्तर कृष्णराव बालगंधर्व यांना बोलून, धनिक असेल तर त्यांची एक बैठक करायची, एक कीर्तन करायचं, एक प्रवचन करायचं. अशा ठिकाणी हे करण्याची गोष्ट नाही. राजकारणाकरता काही पॅकेट्स हातात पाहिजेत म्हणून भाविक लोकांना त्यांच्याकरता म्हणून सप्ताह वगैरे करून तिथं जे काही काम करतं तिथं जाऊन बोलायचं नाही. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन नच अशुश्रूषवे वाच्यम नच माम योभ्यसूयती. जाऊन बोलायचं नाही. जे नियमित श्रवण करतील त्यांच्यापाशीच बोलणं हा एक पर्याय राहतो. गावगांना बोललं, ठिकठिकाणी जाऊन बोललं तर ते पुन्हा पुन्हा श्रवण करणारे नसतात, ते भक्त नसतात. कारण भक्त कोण? जो हा उपदेश ऐकेल आणि तशा प्रकारे वागेल. ज्ञान, कर्म, भक्ती, ध्यान या सगळ्याचा अधीत जो होईल त्यांच्या पुढे हे करायचं आहे.
स्वामीजींनी जे धोरण ठेवलेलं होतं ते कसं गीतेला धरून होतं हे लक्षात येतं. असं झाल्यामुळं, असं निरूपणकारांनी केल्यामुळं काय होतं, अन्यथा निरूपणकार फार मोठा होतो. सगळीकडे जाऊन जो प्रवचन करतो त्याचं सगळीकडे नाव होतं, सगळीकडे त्याला पैसे मिळू शकतात, सगळीकडे त्याचे मठ उभे राहू शकतात. पण भगवंत असं म्हणतात, या हे पथ्य सांभाळून जो राहील असा जो निरूपणकार आहे त्याची माझ्या ठिकाणी परमभक्ती होईल आणि तो मलाच येऊन मिळेल. निरूपणकाराची ही स्वतःची प्रगती काही आहेच ना. नच तस्मान मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता नच मे तस्माद अन्यः प्रियतरो भुविः. मला जे सर्वात प्रिय असं करणारा, आणि हे मला सर्वात प्रिय आहे, भक्तांपुढे जाऊन सांगणारा. कारण भक्तांना सांगणार कोण? ज्याला समजले त्यांनी सांगायचं. आणि भक्त या शब्दामध्ये सगळा व्यापक अर्थ आला. कर्म, ध्यान, ज्ञान, श्रद्धा, प्रेम. मला जे सर्वात प्रिय असं करणारा म्हणजे अशा मंडळींच्या समोर निरूपण करणारा सर्व मनुष्यामध्ये दुसरा कोणीही मिळणार नाही. आणि या जगात त्याच्याहून आवडता असा माझा दुसरा कोणीही असणार नाही असं भगवंत म्हणतात. ईश्वराचं होऊन राहण्याची इच्छा करणारे विनोबांनी फार सुंदर टीप दिली. मी जशीच्या तशी तुम्हाला ती सांगतोय. त्यांनी असं लिहिले की दैवाचे होऊन राहण्याची इच्छा करणारे, ईश्वराचे होऊन राहण्याची इच्छा करणारे आणि देवाचा हा उपदेश अंतर्यामी धरून तो सांगत आयुष्यभर प्रयत्न करणारे, फिरणारे, ह्या एकाच अटीवर, एकाच आशेवर सर्व आयुष्य घालवत असतात, पायपीट करत असतात की ते देवाचे अत्यंत प्रिय होणार आहेत. आणि भगवंतांनी त्यांना असं आश्वासन देऊन ठेवलेलं आहे की तेच माझे सर्वात प्रिय असतील. त्यांची आशा सफल झाल्याचा अनुभवही त्यांना येत असतो असं विनोबा म्हणतात. आता इथून पुढं गीता धर्माची फलश्रुती भगवंत सांगत आहेत, ती आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. बहुतेक पुढच्या वेळेला मी तुम्हाला वाट पाहायला लावतोय का काय, हे संपते कधी याची तुम्ही वाट शेवटी पाहाल असं होईल. गीता धर्माची फलश्रुती आणि या 18व्या अध्यायाचा शेवट पुढच्या वेळेला होईल. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भक्त. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय जय जय.